आज जागतिक महिला दिन आहे आणि आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी डोंबिवलीत संत सावळाराम क्रीडा संकुल येथे तब्बल 10,000 महिला भगिनी आणि विद्यार्थिनी लेझिम योगावर आधारित शारीरिक व्यायामाचे प्रकार सादर करत जागतिक महिला दिनानिमित्त एकत्र येऊन नारी शक्तीची प्रेरणा बनली आहे। या कार्यक्रम भाजप प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला। यावेळी अनेक महिलांनी सहभाग नोंदवला होता। उचललेला आहे। तर रवींद्र चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। डोंबिवलीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज महिला दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डोंबिवलीतही तसाच प्रकारचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। 2000 महिला भगिनी आणि विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा महिला दिन डोंबिवलीत साजरा करण्यात आला। आपण या सावळाराम संकुलामध्ये ज्यावेळेला हा क्षण 9 वाजल्यापासून सुरू झाला, हा क्षण अविस्मरणीय होता। 9111 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी मुलींनी विशेष करून नारी शक्ती म्हणून त्यांनी यामध्ये सर्वांनी भाग घेतला होता आणि तो रेकॉर्ड प्रस्थापित झाला। आम्ही सर्वजण आणि पूर्ण जग या सर्व गोष्टीचं साक्षीदार आहे।